मधल्या टॉप 5 बातम्या आपण पाहूयात। मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या आई-वडिलांनी 2 महिने डांबून ठेवलं होतं। तसेच मुलीसह तिच्या मुलाच्या पायातही साखळदंड बांधून त्याला डांबून ठेवलं होतं। ही घटना जालन्याच्या भोकरदन गावामध्ये घडली। पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितल्यानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीकडे सोपवले। संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आरोपी हर्षकुमार ज्याला पैसे दिलेले आहेत त्यांनी परत करावे, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील अशा नोटिसा पोलिसांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे जवळपास 10 नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे। या प्रकरणी हर्ष सोबतच 11 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। नांदेडच्या गाडेगाव परिसरामध्ये असना नदी पुलावरनं लोखंडी संरक्षण कठडे तुटलेले आहेत। अनेक वर्षांपासून हा पूल अपघातांना आमंत्रण देतोय, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे। संभाजीनगरच्या गजानन ॲग्रोच्या गोदामामध्ये काही दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला होता। त्यामध्ये 4 कोटींचा मुद्देमाल आढळून आला। त्यानंतर अखेर 3 दिवसांनंतर शालेय पोषण आहाराचा काळा बाजार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 173 प्राथमिक शिक्षकांचे चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे आदेश मंजूर करण्यात आलेले। त्यामुळे आता 5 शिक्षकांना वाढीव वेतन मिळणार आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकाऱ्यांची निवड समितीने हे आदेश लागू केलेले आहेत। यानंतर आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी, कारण की सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे। हा झटका इतका मोठा आहे की तुमच्या डोळ्यासमोर अंधारच येईल। महावितरणाने तूट भरून काढण्यासाठी पुढच्या 5 वर्षांमध्ये वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला। दरम्यान तुमचा विजेचा वापर जर 300 युनिट आहे तर वर्षाच्या बिलामध्ये 9,000 पेक्षाही जास्त रुपयांनी वाढ होईल। तर 500 युनिट वापरणाऱ्या बिलामध्ये थेट 28,000 रुपयांची वाढ होणार आहे। मात्र जर विजेचा वापर हा 100 युनिट असेल तर मात्र तुमचं वीज बिल कमी होणार आहे। यानंतर ठाण्यामध्ये पोटातल्या बाळाच्या पोटात 2 गर्भ आढळल्याची दुर्मिळ घटना समोर आली आणि या 3 दिवसाच्या नवजात बालकावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। ही दोन्ही मृत अर्भकं प्रत्येकी 3 इंचाची होती। शस्त्रक्रियेनंतर आता बाळाची प्रकृती अगदी ठणठणीत असून एक नवजात बाळाच्या पोटामध्ये 2 अर्भकं निघण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे। ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला। ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागले। पहिला प्रॉब्लेम 7व्या महिन्यात सोनोग्राफी पण सांगितली होती। त्याच्यानंतर त्याने सांगितलं छोटीशी गाठ आहे म्हणून, त्याच्यामुळे मी ऍडमिट केलं बाईला। तिला प्रॉब्लेम झाली, डॉक्टर त्याने दवाई दिली। त्या डॉक्टरचा मी अभिमान मी करतो आणि लई उपाय म्हणतो की त्यानं माझ्या बाईचं देऊन उभा करून। नंतर पाहूयात कोल्हापुरातल्या टॉप 5 बातम्या। कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलाने फटाके फोडतात तसे बंदुकीतून 30 राऊंड फायर केलेत। कोल्हापूरमध्ये एका रिटायर पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात या मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते। मात्र या अल्पवयीन मुलाने या पोलिसाची ही जर्मन मेड बंदूक चोरली। रिकामा मायावर जात त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केलेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचाच्या निर्णयाच्या वादावरनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक हुकल्याचं ते म्हणतायत। सोलापूरमध्ये उजनी गावाजवळ शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होणार आहे। जलपर्यटनासाठी या जमिनी ताब्यात घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून त्यांनी धरणाच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय।
सांगलीतील विटा शहरामध्ये नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपालिकेसमोरच आंदोलन केलं. शहरामध्ये 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागतात. यावेळेस त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत पाणी प्रश्नासंदर्भात तातडीने मार्गी लावा अशी मागणी केलेली आहे. जीबीएसची सांगलीतली रुग्णसंख्या आता 11वर पोहोचली आहे. अवघे 6 रुग्ण जिल्ह्यातील असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे. यामध्ये कर्नाटकातील 2 रुग्णांचा समावेश आहे. राज्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावे असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. बातमी राजकीय वर्तुळातून. मुंबईमध्ये भाजपाच्या आमदार कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. यावेळेस कार्यशाळेला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरडपट्टी काढली आहे. विनापरवानगी अनुपस्थित राहिलेल्या आमदारांना त्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. फडणवीसांनी अनुपस्थित आमदारांना सज्जड दम भरलाय. आता बातमी आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल 32,000पेक्षाही जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल यासारख्या यासोबतच दूरसंचार सारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. दरम्यान कोणत्या विभागात भरती होणार आहे पाहूयात. ट्रॅफिकमध्ये पॉइंट्समन बी 5,058 जागा, इंजिनियरसाठी 799, मेकॅनिकल म्हणून 2,587, तर इलेक्ट्रिकलसाठी 1,381 इतक्या जागा आहेत. आता अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसात ही सर्व पदं भरली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेत. त्यानुसार महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. या अंगणवाडीमध्ये भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांचं गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल. पीक विम्यासंदर्भात आपण पाहतोय महाराष्ट्रातलं राजकारण गाजतंय. दरम्यान आता महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा लोकसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला होता. महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्यावर काय कारवाई करणार असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेला आहे. हा विमा घोटाळा 500 नाही तर 5,000 कोटींचा असल्याचा आरोपही सुळेंनी केलेला आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले. कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को कि वो 500 करोड़ नहीं 5,000 करोड़ रुपए का दिया है. उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5,000 करोड़ का जो गफला हुआ है पमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा. यह हमारी प्रतिबद्धता है. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है. मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा. यह हमारी सरकार है. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा. अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप, तर सनसनाटी निर्माण करण्यासाठी दमानियांचे आरोप खोटे, मुंडेंनी आरोप फेटाळले.
धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करा. जरांगे पाटील यांची मागणी. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरून अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात संताप. इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा कोण? आव्हाडांचा सवाल तर टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं. मिटकरींचा हल्लाबोल. कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली. खासदार संजय राऊत यांचा कळवळजनक दावा. लाडक्या बहिणींकडे 4 चाकी असल्यास अपात्र ठरणार. अंगणवाडी सेविका करणार पडताळणी. सोन्याचा भाव 85,000 आगामी काळात सोन्याचे दर 90,000 जाण्याची शक्यता. तर चांदीच्या भावात देखील 1,000 रुपयांची वाढ. धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे महंत नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन रद्द. मराठा समाजानं केली होती मागणी. भगवानगडानंतर आता देशमुख हत्या प्रकरणात नारायणगडाचीही एंट्री. महंत शिवाजी महाराजांनी देशमुख कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. संपणार 20 तारखेपर्यंत खात्यात जमा होणार 1,500 रुपये. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. कोल्हापुरात मोलकरणीच्या 13 वर्षीय मुलाकडून गोळीबार. 20 राऊंड हवेमध्ये केले फायर. मुंबई महापालिका 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर. तुर्तास कोणतीही करवाढ नाही. कचरा संकलन कराबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार. माजी आमदार वैभव नाईकांसह पत्नीला एसीबीची नोटीस. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. जालन्यात मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून आई वडिलांनी मुलासह 2 महिने डांबून ठेवलं. कोर्टाच्या दणक्यानंतर दोघांची सुटका. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दोन्ही गदा धरत परत करणार आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्या हॅट्रिकची संधी हुकली. चंद्रहार पाटील यांचा संताप. कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना जामीन मंजूर. वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येणार. देशभरात आता समान टोल आकारणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान. नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरून आता आधीच वाद सुरू आहेत आणि त्यात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान या राहुल सोलापूरकर यानं केलेलं आहे. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरचा व्हिडिओ शेअर करत सडकून टीका केली आहे. महाराज आग्र्याहून सुटले. मिठाईचे पेटरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं. त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले. त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता. तर सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेठारे वगैरे काहीही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले. त्यासाठी किती हुंडा वठवला याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आग्र्याहून बाहेर पडले.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा हा अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात आता संतापाची भावना व्यक्त होती आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल सोलापूरकरवर कारवाई करावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणी शाहू महाराज होत नाही असंही इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. तसं असतं तर शिवाजी महाराजांच्या एका महान पराक्रमी गोष्टीबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा पद्धतीचं गमतीत विधान त्यांनी केलं नसतं. तर अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता सर्वच क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी तसंच पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचा समाचार घेतला. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण आहे असा सवाल आव्हाडांनी विचारलेला आहे. तर राहुल सोलापूरकर यांनी आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं अशा शब्दात अमोल मिटकरींनीही त्याचा समाचार घेतला आहे. काय बोलतोय तो राहुल? त्या अक्कल बिक्कल आहे का त्याला? महाराजांचे शौर्य, अरे औरंगजेबाच्या दरबारातनं निघायचं आणि ते पण सरसलामत. कुठे गेला मदारी मेहतरचा इतिहास? मग महाराजांची तिंगल टवाळी, महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात. त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे. आणि महाराष्ट्राची माफी मागावी, नाही तर पकडून माफी मागायला लावू. राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत. दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत. सोलापूरकरच्या विरोधात पुण्यात मराठा सेवक संघानं भांडारकर संस्थेच्या बाहेर आंदोलन केलं. राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करा अशी मागणी यावेळेस आंदोलकांनी केलेली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीच अंजली दमानियांनी केली आहे. चढ्या दरानं कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असं देखील दमानिया यांनी म्हटलंय. ते टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. तर दमानियांचे नेमके आरोप काय होते पाहूयात. नॅनो युरिया मूळ किंमत आहे 92 रुपये, खरेदी किंमत आहे 220 रुपये, घोटाळ्याची रक्कम आहे 25,19,00,000. नॅनो डीएपी मूळ किंमत 269 रुपये, खरेदी किंमत आहे 590 रुपये, घोटाळ्याची रक्कम. बॅटरी स्पेअर मूळ किंमत आहे 2,450 रुपये, खरेदी किंमत आहे 3,425 रुपये, 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा आहे. मेटाल डी हाइड 817 रुपये मूळ किंमत आहे, खरेदी किंमत आहे 1,275 रुपये. एकूण घोटाळा 161 कोटी 68 लाख रुपयांचा आहे. तर अंजली दमानिया यांचे आरोप जे ते दादांत खोटे आहेत असं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आणि यावेळी मुंडेंनी दमानियांचा उल्लेख बदनामिया असाही केलेला आहे. बदनामियांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलंय का असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारलाय. तसंच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीनंच धोरण बदलल्याचा दावाही मुंडेंनी केलेला आहे.
मुंडेंनी बदनामिया ऐवजी पुराविया असं म्हणायला हवं होतं, असा पलटवार मग दमानिया यांनी केलेला आहे. तसंच मुंडेंवरील या आरोपांची SIT चौकशी करा असं आव्हान दमानियांनी सरकारला दिलेलं आहे. अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भोई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. तर सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा, मुंडेंचं हत्या प्रकरणाचा करता करविता आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांग यांनी केला आहे. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजित पवार आणि फडणवीस जबाबदार असतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. सगळं करता करविता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असेल ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या, हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या. तर आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केली. हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते तरी देखील पोलिसांनी तपास केलेला नाही. पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला, त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते. जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते, गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत, की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं, मोबाईलला टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही तर पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत, तुमची गाडी तर त्याच्याच मागे. म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने तपास झालेला आहे. महंत नामदेव शास्त्रींचं देहूतलं कीर्तन अखेर रद्द करण्यात आलं आहे. धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा समाजानं कीर्तन रद्द करा नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा दिला होता. पुण्यातील देहू इथल्या भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार होतं. आता नामदेव शास्त्रींच्या ऐवजी डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकरांचं कीर्तन होणार आहे. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कामाख्या देवीला रेडे कापले आणि त्याची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर राऊतांच्या आरोपांनाही आता शिंदेंनी उत्तर दिलंय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर भुजबळांनी या सगळ्या वादावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात.
कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक मी काय सांगू शकत नाही, कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा. पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी आहे का? जर 4 चाकी असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सोडावा लागेलच. कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे. 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. त्या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे, ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. तर राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कारण लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती. फेब्रुवारीचा महिना हा 28 दिवसांचा असल्यामुळे 20 तारखेपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अंगणवाडी सेविकांबाबत एक मोठी बातमी आहे. कारण आता अंगणवाड्यांमध्ये भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालाय. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसात ही सगळी पदं भरली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंगणवाडी भरतीसाठी म्हणून उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांचं गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. मनपा आणि नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवारही अर्ज करू शकतो. ऑगस्ट 2022 आधी भरती झालेल्या मदतनीस 10वी उत्तीर्ण असल्यास पदोन्नती मिळेल. बुलढाण्यामध्ये महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात 2 गर्भ राहिल्याची दुर्मिळ घटना समोर आली. या 3 दिवसांच्या नवजात बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. ही दोन्ही मृत गर्भ जी आहेत ती प्रत्येकी 3 इंचांची होती. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. एका नवजात बाळाच्या पोटात 2 गर्भ निघण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला. ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक